लागणार नाही। एक दुसरा छोटा मुद्दा अध्यक्ष महोदय जो मी वारंवार या ठिकाणी मांडलेला आहे, परंतु पुन्हा एकदा हा मांडावा लागेल कारण आमच्या मतदारसंघाशी संबंधित आहे। माझ्या इथे मुंबईतले अनेक आमदार असे असतील आणि मुंबईच्या MMR रिजन मधले सुद्धा अनेक आमदार आता असे असतील की ज्यांच्या मतदारसंघामध्ये प्लॅनिंग अथॉरिटी ही MMRDA किंवा PMRDA आहे। अध्यक्ष महोदय, MMRDA मोठी कामं फार चांगल्या पद्धतीने करते, मेट्रो रेल्वे होत आहेत, ब्रिजेस बनत आहेत, मोठे मोठे रस्ते होत आहेत, परंतु प्लॅनिंग अथॉरिटीच्या मुळे त्यांनी ज्या नागरी सुविधा द्यायच्या त्या नागरी सुविधा देण्यासाठीची यंत्रणा ही MMRDA कडे नाही। माझा मतदारसंघ अध्यक्ष महोदय 40% भाग हा विमानतळाच्या परिसरामधला आहे ज्याचा प्लॅनिंग अथॉरिटी MMRDA आहे। अशाच पद्धतीने गोरेगावला ओशिवरा डेव्हलपमेंट काउन्सिल असेल किंवा अशाच पद्धतीने बँड्रा कुर्ला कॉम्प्लेक्स मध्ये असेल, या ठिकाणी MMRDA ची प्लॅनिंग अथॉरिटी आहे, मात्र त्यांच्याकडे स्थानिक कामं करायला इन्फ्रास्ट्रक्चर नाही। ती इन्फ्रास्ट्रक्चर निर्माण करण्याची आवश्यकता आहे। MMRDAच्या रचनेमध्ये कुठे ना कुठेतरी लोकप्रतिनिधींना हे घेण्याची आवश्यकता आहे। महानगरपालिकांमध्ये नगरसेवकांना वेगवेगळ्या फोरमवर त्यांच्या ठिकाणचे मुद्दे मांडता येतात, परंतु MMRDA मध्ये असा कुठलाही फोरम नाही की ज्याच्यावर लोकप्रतिनिधींना जाऊन त्यांचे विषय मांडता येतील आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर विकास कामांना खीळ बसते, विकास कामे होत नाहीत आणि त्यामुळे MMRDA ला लोकाभिमुख करण्याच्या दृष्टिकोनातून, लोकप्रतिनिधींना त्याच्यामध्ये जोडण्याच्या दृष्टिकोनातून एक यंत्रणा उभी करण्याची आवश्यकता आहे। ती सुद्धा मागणी आपल्या माध्यमातून मी करतो। धन्यवाद।